जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या जे काही महत्त्वाचं आहे या ठिकाणी एक पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे. आता इथं जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे शिक्षण सेवक, तर शिक्षण सेवक जो काही कालावधी आहे आपल्याला माहिती आहे की 3 वर्षाचा सध्या बघा असतो. आणि ह्या ठिकाणी जे काही 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जी सध्या पुढील कार्यवाही सध्या काय होणार आहे, तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी उपसंचालक शिक्षण भरती प्रक्रिया ह्यांना जे काही निर्देश देण्यात आले आहे शिक्षण सेवक कालावधी संदर्भात. तर हे जे निर्देश होते तर ते महत्त्वाचं या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची या ठिकाणी बैठक झाली होती. तर त्या बैठकीमध्ये सध्या जे काही निर्णय सध्या इथं घेण्यात आले आहे, तर त्यामधलं या ठिकाणी शिक्षण सेवक पदासंदर्भात आणि जे महत्त्वाचं पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे जी शिक्षक भरती होते, तर त्या भरती संदर्भात बघा इथे निर्णय सध्या घेण्यात आले आहे. तर ह्याच्याबद्दल बघा इथे जे काही शिक्षण सेवक 3 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी, त्यानंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावं, अशा संदर्भात इथे स्टेटमेंट दिलं आहे. आणि परीक्षा परिषदेने त्यांची बघा परीक्षा घ्यावी याबाबत प्रस्ताव सध्या तयार करावा, या अनुषंगाने उपसंचालक महोदयांना या ठिकाणी बघा तशा सूचना इथे देण्यात आल्या आहे. तर हे जे काही शिक्षण सेवक संदर्भात महत्त्वाचं आता आपण या ठिकाणी बघा TET परीक्षा दिली, त्यानंतर CTET परीक्षा दिली, त्यानंतर टेट परीक्षा दिली आणि परत अजून ह्या ठिकाणी बघा शिक्षण सेवक जेव्हा 3 वर्ष पूर्ण होईल आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुमचं कायमचे जे काही वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात जी कायमची ऑर्डर निघणार आहे, तर ती निघण्या अगोदर तुम्हाला परत अजून एक परीक्षा या ठिकाणी बघा द्यायला पडेल. अशा संदर्भात इथे जो काही निर्णय आहे, तर तो निर्णय सध्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. आणि हा निर्णय नेमका आताच घेण्यात आला नाही, तर ह्यासाठी बघा जे काही पूर्वीचं सध्या नियोजन होतं, तर त्या संदर्भात आता हे जे पत्र आहे, तर हे पत्र नेमकं बघा कधीचं जे काही इतिवृत्त आहे, तर ते इतिवृत्त इथे तुम्हाला दाखवतं. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर हे महत्त्वाचं जे काही पत्र आहे, तर ते पत्र म्हणजे इथं 21 ऑगस्ट 2024ला सध्या बघा शालेय आणि क्रीडा विभागाचं हे पत्र आहे. 21 ऑगस्ट 2024ला महत्त्वाची या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं होतं. आणि ह्या ठिकाणी बघा 26 जुलै 2024 रोजी एक बैठक झाली होती. आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण जे काही शालेय शिक्षण विभागातील जे महत्त्वाचे अधिकारी होते, तर त्याच्यामध्ये बघा आयुक्त असेल शिक्षण महाराष्ट्र राज्य, संचालक असेल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, राज्य प्रकल्प संचालक असेल प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद, त्यानंतर बघा सहसचिव असेल, उपसचिव असेल, त्यानंतर महाराष्ट्र राज्य जे काही परीक्षा परिषदेचे अध्यक्ष असेल, असे या ठिकाणी संपूर्ण जे काही अधिकारी वर्ग आहे, शिक्षण संचालक असेल, इतर सर्व वर्ग म्हणजे या ठिकाणी शिक्षण विभागाशी निगडीत संपूर्ण अधिकारी वर्ग इथे बघा उपस्थित होते. आणि ह्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची शिक्षण विभागातील विविध विषयावर आढावा बैठक सध्या बघा झाली होती. आणि ह्या आढावा बैठकीमध्ये संबंधित जे काही मुद्दे आहेत, तर ते मुद्दे सध्या बघा चर्चिले गेले होते. आणि ह्या आढावा बैठकीमध्ये संपूर्ण जे काही मंत्री महोदय आहे शालेय आणि शिक्षण व मराठी भाषा विभागाचे, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची इथे 26/7/2024 रोजी जी बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण जे काही निर्णय आहे, तर ते निर्णय सध्या बघा इथं घेण्यात आले होते. आणि ह्या निर्णयामध्ये सदर ज्या काही विषयाच बाबतीत जे सध्या आढावा घेऊन कार्यवाही संदर्भात बघा सूचना देखील देण्यात आल्या आहे. आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण शालेय शिक्षण विभागासंदर्भात जे निर्णय आहे, तर ते घेण्यात आले होते. आणि ह्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे या ठिकाणी शिक्षण सेवक आणि पवित्र प्रणाली भरती संदर्भात 2 जे महत्त्वाचे इथे बघा जे निर्णय आहे, तर ते निर्णय सध्या इथे नमूद आहेत. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इथे जे काही पवित्र प्रणाली भरती संदर्भात बघा एक महत्त्वाचं इथे जो काही निर्णय झालेला आहे, तर त्या संदर्भात इथे तुम्ही बघू शकतात. कारण ही बैठक 26 जुलै रोजी सध्या झाली होती. तर ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टल भरती संदर्भात काय निर्णय झाले होते, तर त्याच्यामध्ये बघा पहिला जो इथं निर्णय आहे, तर तो मुलाखतीसह पदभरतीसाठी संस्थांना SOP म्हणजे जी काही SOP आहे, तर ती देण्यात येणार आहे. आणि शासनाकडे याबाबत कार्यवाही तात्काळ करावी, अशा संदर्भात इथे निर्णय झाला होता. आणि SOP या ठिकाणी बघा शासनाने तयार केली होती. आणि संपूर्ण जे काही संस्थांना या ठिकाणी बघा मुलाखत प्रक्रिया संदर्भात तशा सूचना दिल्या होत्या. आणि तशा पद्धतीने जे काही मुलाखत प्रक्रिया असेल, तर ती सध्या पार पडलेली आहे. आता ह्या ज्या संपूर्ण सूचना आहे, तर त्या सूचना कोणाला दिल्या, तर उपसचिव शालेय शिक्षण विभाग, त्यानंतर उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया, तर ह्या जे काही अधिकारी वर्ग आहे, तर त्या संबंधित ज्या काही सूचना सध्या देण्यात आल्या आहे. त्यानंतर 2 नंबरची जी सूचना आहे, तर ती इथं बघा सध्या सुरू असलेली पवित्र पोर्टलची भरती प्रक्रिया या ठिकाणी बघा पूर्ण झाल्यानंतर ही प्रक्रिया थांबवावी, अशा संदर्भात इथं संपूर्ण जे काही स्टेटमेंट आहे, तर ते देण्यात आलं आहे. आपल्याला माहिती आहे की आता सध्या पवित्र प्रणालीमार्फत जे काही विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड असेल, कन्व्हर्टेड राऊंड असेल, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल, ओपन उर्दू कन्व्हर्टेड राऊंड असेल, आणि आता सध्या जे काही ह्या ठिकाणी अपात्र गैरहजरचा राऊंड आणि 10% संदर्भात राऊंड, एवढेच ह्या ठिकाणी शिक्षक भरती जी काही टेट 2 मध्ये
होती तर ती सध्या बघा इथं होणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर इथं शिक्षक भरती सध्या बघा स्टॉप ही होणार आहे, म्हणजे इथं बंद होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की माननीय न्यायालयाने देखील सध्या टेट 3 घेण्यासंदर्भात जो काही निर्णय आहे तर तो सध्या देण्यात आला आहे. आणि टेट 3 जी परीक्षा असेल म्हणजे पुढील जी भरती प्रक्रिया असेल, आता तर ही संपूर्ण टेट परीक्षा जी आहे पवित्र पोर्टलमार्फत तर ती सध्या बघा इथं थांबवण्यात येणार. आणि पुढची जी भरती प्रक्रिया असेल टेट 3ची तर ती कशी होणार, तर जिल्हा युनिट विचारात घेऊन भरती करण्याबाबत नियमात दुरुस्ती प्रस्ताव सादर करायचा आहे. तर म्हणजे इथे पुढची जी भरती असणार आहे तर ती जिल्हा युनिट विचारात घ्यायची आहे. म्हणजे अर्थात जशी पोलीस भरती होते जिल्हानिहाय बघा, पोलीस भरती ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार त्याच जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा त्या ठिकाणी बघा होत असते आणि तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये सध्या शिक्षक किंवा पोलीस म्हणून त्या ठिकाणी लागत असतात पोलीस भरती संदर्भात. तर त्या अनुषंगाने पुढील जी काही शिक्षक भरती असणार आहे तर ती शिक्षक भरती म्हणजे इथे जिल्हा युनिट विचारात घेऊन भरती करण्यासंदर्भात जे काही नियमात या ठिकाणी दुरुस्ती प्रस्ताव सध्या सादर करण्याच्या सूचना महत्त्वाचं या ठिकाणी उपसंचालक शिक्षण भरती आणि उपसचिव शालेय शिक्षण विभागाला सध्या देण्यात आले आहे. त्यानंतर तिसरा जो निर्णय होता तर तो निर्णय म्हणजे इथे बघा पेसा क्षेत्रातील कंत्राटी तत्वावर भरती करण्यात यावी. तर हा निर्णय बघा सध्या कंत्राटी जे काही पेसा शिक्षक भरती आहे तर ती सध्या चालू आहे. तर असे या ठिकाणी हे 3 निर्णय होते. त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तर तो निर्णय म्हणजे इथे बघा बदलीबाबतचे जे काही शासन निर्णय आहे तर ते रद्द करून नवीन दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट काढण्याचा जो काही प्रस्ताव आहे तर तो तयार करण्यासंदर्भात इथे सूचना हे देण्यात आल्या. म्हणजे जे बदली प्रक्रियाबाबत जे शासन निर्णय असेल तर ते संपूर्ण या ठिकाणी रद्द करायचे आहे आणि त्या संदर्भात महत्त्वाचं इथे जो काही प्रस्ताव असेल दुरुस्ती संदर्भात तर तो सध्या सादर करायचा आहे. त्यानंतर 5वा जो निर्णय झाला होता तो म्हणजे 10% पदभरती न झालेली पद तक्रारी शहानिशा करून भरण्याबाबत बघा, तसेच संस्थांना पदभरती प्रक्रियेसाठी बिंदू नामावली करून घेण्यासंदर्भात 15 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. तर ह्या संदर्भात देखील बघा जो काही प्रस्ताव होता मंत्रालय लेवलवर तर आता सध्या त्याला मंजुरी मिळाली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये 10% संदर्भात ज्या काही पदभरती असेल तर ती सध्या बघा होणार आहे. त्यानंतर 2017च्या भरती प्रक्रियेसंदर्भात बघा इथे देण्यात आले की 2017 भरतीबाबत अभ्यास गटाचा अहवाल 1 आठवड्यात सध्या सादर करायचा आहे. म्हणजे ह्या भरती संदर्भात देखील इथे चर्चाही झालेली आहे. तर अशा ज्या काही महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना आहे तर संबंधित या ठिकाणी विभागाला म्हणजे उपसचिव शालेय शिक्षण विभाग आणि उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया तर ह्यांना सध्या देण्यात आलं आहे. म्हणजे इथं जी काही टेट 3 होणार आहे तर ती टेट 3 होणार असून ह्या ठिकाणी जी काही भरती आहे तर ती आता जिल्हा युनिट विचारात घेऊन सध्या होणार आहे. तर ही भरती प्रक्रियेचं बघा नवीन जी काही कन्सेप्ट आहे तर ती सध्या इथे आलेली आहे आणि आता जे काही पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवावी अशी इथं सूचनाही देण्यात आली आहे. त्यानंतर जे शिक्षक भरती संदर्भात हे पवित्र पोर्टल भरती संदर्भात जो एक निर्णय होता असा जो महत्त्वाचा इथं एक निर्णय जो आहे तर तो आपण मागे बघितला की शिक्षण सेवक संदर्भात, कारण हा देखील महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंत जवळपास 15,000 प्लस जवळपास इथं जे काही नवनियुक्त शिक्षण सेवक सध्या बघा जॉईन झाले आहे, रुजू झाले आहे आणि त्यांच्यासाठी जो काही शिक्षण सेवक कालावधी आहे तर त्या कालावधी बघा त्या अनुषंगाने इथे जे काही शिक्षण सेवकाचे 3 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी, नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे आणि परीक्षा परिषदेने त्यांनी ह्या ठिकाणी बघा जी काही परीक्षा आहे तर ती घ्यावी याबाबत प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात उपसंचालक शिक्षक भरती ह्यांना सध्या बघा इथं देण्यात आला आहे. तर हा निर्णय बघा नेमका 26 जी काही इथं डेट देण्यात आली बैठकी संदर्भात तर ह्या बैठकीचा जे डेट होती तर त्या डेटमध्ये सध्या घेण्यात आला का, तर तसं नाही. तर हे जे काही 26 जुलै 2024ला जी बैठक झाली तर ह्या बैठकीमध्ये सध्या हा निर्णय झाला नाही. तर हे जे आहे स्टेटमेंट तर हे जी काही टेट 2 होणार होती तर ते टेट 2 होणार असल्यामुळे त्याच्या अगोदर महत्त्वाचा जो काही एक शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय सध्या बघा निर्गमित करण्यात आला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स आपण बघा महत्त्वाचं आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ देखील आहे या शिक्षण सेवक संदर्भात आणि संपूर्ण जे काही पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया संदर्भात. तर हे जो काही शिक्षण सेवक संदर्भात एक शासन निर्णय आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी बघा दाखवतो, जेणेकरून ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया शिक्षण सेवक संदर्भात आताच नाही तर ह्या संदर्भात जो काही 21 जून 2023 संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर ह्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील तुम्हाला बघा बनवून सांगितलं होतं. आता हा शासन निर्णय 21 जून 2023
23चा आहे. ह्याच्यामध्ये बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत आणि नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारणा अटी लागू करण्याबाबत असा इथं हेडिंग देण्यात आलं आहे. तर ह्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण जे काही शिक्षक भरती संदर्भात जी प्रक्रिया आहे तर त्या संदर्भात बघा संपूर्ण इथं डिटेल्स देण्यात आली होती. तर इथं बघा राज्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची 65,111 पदे रिक्त होती. त्यापैकी 30,000 शिक्षक भरती करतो असं आश्वासन माननीय जे काही शिक्षण मंत्री आहे शालेय शिक्षण तर त्यांनी सध्या दिलं होतं. असे जे काही इथं डिटेल्स सध्या बघा देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर तो निर्णय आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला शिक्षण सेवक संदर्भात जे सध्या 3 वर्ष झाल्यानंतर परीक्षा होणार अशा संदर्भात जी सूचना आहे, निर्णय आहे तर तो ह्याच्यावरनं लक्षात येईल. तर आपल्याला माहिती आहे की नव्याने जे काही नियुक्त झालेले शिक्षक आहे तर त्यांना बघा सदर शिक्षकास जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही अशा पद्धतीने एक निर्णय होता. त्यानंतर नव्याने जे काही नियुक्तीनंतर जिल्हा जाऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांना म्हणजे जे काही नवीन जिल्ह्यात किंवा इतर जिल्ह्यात जाऊ शिक्षकांना रीतसर इथे बघा राजीनामा देऊन पुन्हा विहित प्रक्रियेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देऊन त्यातील गुणाच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती मिळवणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला जिल्हा जर बदलायचा असेल तर रीतसर तुम्हाला राजीनामा द्यायला पडेल आणि नवीन जी काही टेट परीक्षा देऊन त्याच्यामध्ये गुण ह्या ठिकाणी प्राप्त होऊन मेरिटमध्ये येऊन पुन्हा तुम्हाला नवीन जिल्ह्यामध्ये सध्या जाता येईल असं इथे म्हटलेलं होतं. त्यानंतर इथं बदली प्रक्रिया संदर्भात जे काही सूट होती तर ती सूट म्हणजे जिल्हा अंतर्गत आपसी बदली हे एक होतं. त्यानंतर वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने व पती पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत व अपवादात्मक प्रकरणी करावयाच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागाने धोरण तसं ठरवायचं होतं असे इथे निर्णय देण्यात आले होते. त्यानंतर पुढचा जो निर्णय होता तर तो निर्णय म्हणजे शिक्षण सेवक संदर्भात होता. तर इथं बघा जो काही 9 नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये स्पष्ट इथे लिहिलेलं आहे की शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शिक्षण सेवकाच्या परीक्षाधीन जो काही परीक्षाधीन कालावधी आहे म्हणजे तुमचा आता प्रोबेशनल पिरियड सध्या सुरू आहे 3 वर्षासाठी तर तो कालावधी त्यांच्या बघा सेवेचे मूल्यमापन करण्यासाठी इथे जी काही मूल्यमापन चाचणी म्हणजे अर्थात तिथं जी काही परीक्षा सांगितली आहे तर तीच म्हणजे इथं मूल्यमापन चाचणी घेण्याबाबत तसे त्यांचे वर्तन याबाबत तपासणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा जे काही परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठीत करण्यात यावी. म्हणजे जो काही शिक्षण सेवक संदर्भात जे सध्या स्टेटमेंट झालेलं आहे 26 जुलैच्या बैठकीमध्ये तर ते स्टेटमेंट बघा त्या दिवशी न होता हे जे स्टेटमेंट होतं तर त्या ह्या GR नुसार जे काही भरती प्रक्रिया सुरू होण्या अगोदर हा जो काही शासन निर्णय होता 21 जून 2023च्या तर ह्याच्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं होतं. तर एकंदरीत संपूर्ण जे काही आहे तर ते ह्या GR नुसार सध्या बघा तिथे स्टेटमेंट देण्यात आलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे की सदर मूल्यमापन चाचणीचे स्वरूप आणि इतर जे आवश्यक नियमावली असेल तर ते कोणी ठरवायचं आहे की राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त यांनी संयुक्तरित्या निश्चित करायची आहे. म्हणजे जी काही परीक्षा घ्यायची आहे तर त्या परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जाणार आहे संपूर्ण जे काही नियोजन असेल मूल्यमापन असेल तर ते संपूर्ण इथे जे काही राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांनी सध्या बघा करायचं आहे. त्यानंतर इथे जे काही अहवाल या ठिकाणी बघा जेव्हा तुम्ही परीक्षा त्या ठिकाणी पास होणार त्यानंतर पुढे जे काही अहवाल आहे तर तो सध्या बघा समितीने इथे जो अहवाल आहे तो शिक्षकासंदर्भात कर्तव्यात कसूर केल्याचे व शिक्षकासाठी विहित आचारसंहितेचे भंग केल्याने बघा निष्पन्न होत असल्यास अशा शिक्षकास बदली करणे ही शिक्षा ठरत नसल्याने त्यास प्रथमतः वर्तवणुकीमध्ये स्वतःहून सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात यावी. त्यानंतर वर्तणुकामध्ये सुधारणा न आढळल्यास त्याला 6 महिन्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात यावे. त्यानंतर वर्तवणूक न सुधारलेले निदर्शनास आल्यास त्याला 6 महिन्यासाठी 50% वेतनावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे आणखी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात यावे. यानंतरही बघा संबंधित शिक्षकाचे वर्तवणूक न सुधारल्यास सदर शिक्षकावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा जो काही नियम आहे तर तो नियम म्हणजे 1967 मध्ये विहित केलेल्या सक्षम प्राधिकारी यांनी
कारवाई त्या ठिकाणी करायची आहे। तर संबंधित जो काही शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकंदरीत जे सध्या मूल्यमापन चाचणी आहे तर ती चाचणी सध्या घेण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात हा जो काही 21 तारखेचा 21 जून 2023चा जो शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये सध्या स्पष्ट नमूद आहे आणि हे जे संपूर्ण जी काही कार्यवाही असेल त्याचं चाचणीचं स्वरूप असेल किंवा ती परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची आहे त्याचं जे संपूर्ण डिटेल्स ही जी काही राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद पुणे हे करणार आहे। तर संपूर्ण जे काही शिक्षण सेवक या ठिकाणी लागलेले आहे तर ते बघा या ठिकाणी चाचणीसाठी जवळपास इथे जे आहे तर ती चाचणी सध्या बघा द्यायला या ठिकाणी तुम्हाला पडेल। तर हे सध्या एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर ह्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण शिक्षण सेवक कालावधी संदर्भात जे काही उल्लेख सध्या करण्यात आला आहे 21 जून 2023चा तर हा उल्लेख बघा ह्याच जो काही अनुषंगाने इथे जे काही मंत्री महोदयांची बैठक झाली होती 26/7/2024ला तर त्याच्यामध्ये इथे जो काही उल्लेख आहे तर तो उल्लेख सध्या इथं तो देण्यात आला आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण जी काही परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी या अनुषंगाने प्रस्ताव सादर करायचा आहे अशा संदर्भात इथे सूचना दिलेल्या आहे। तर एकंदरीत 3 वर्ष कंप्लीट झाल्यावर संपूर्ण जे काही शिक्षण सेवक असेल तर त्यांची एकंदरीत परीक्षा होईल। त्या परीक्षेमध्ये ते सध्या पात्र व्हायला पाहिजे आणि ते पात्र झाल्यानंतर त्यांना पुढे कदाचित त्यांना एखादं शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला अशा संदर्भात बघा एखादं प्रमाणपत्र वगैरे मिळू शकतं आणि नंतर त्यांची जी काही पुढील कार्यवाही असेल नियमित वेतन श्रेणी संदर्भात तर ती त्या ठिकाणी त्यांना कदाचित लागू करू शकतात। तर असा हा एक इथं निर्णय सध्या झालेला आहे। तर शिक्षण सेवक संदर्भात हा एक सध्या बघा इथे स्टेटमेंट होतं आणि महत्त्वाचं इथे जी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टल मार्फत तर आता पवित्र पोर्टल शिक्षक भरती या ठिकाणी बघा स्टॉप होणार आणि त्या अनुषंगाने इथे जी काही पुढील जी भरती प्रक्रिया आहे तर ती जिल्हा युनिट विचारात घेऊन सध्या बघा होणार आहे आणि त्या संदर्भात जे काही नियमामध्ये दुरुस्ती करून प्रस्ताव सध्या सादर करायचा आहे अशा संदर्भात सूचना इथं उपसंचालक शिक्षक भरती प्रक्रिया आणि उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांना तशा दिल्या आहे। आता हे जे काही सूचनापत्र आहे किंवा बैठकीची वृत्त आहे तर ह्याची सध्या अंमलबजावणी आता सध्या बघा सुरू देखील झाली आहे कारण इथे जे काही पत्र आहे तर हे पत्र आता जवळपास 21 ऑगस्टला इथे निर्गमित करण्यात आलं होतं 26 जुलैच्या बैठकीमध्ये। मग ह्याला जे काही फॉलो सध्या बघा प्रत्येक जे काही जिल्हा परिषद असेल तर ते सध्या इथं करताना दिसून येत आहे। आता ह्या ठिकाणी जे पत्र आहे तर ते पत्र पुढील जे काही पत्र होतं तर ते बघा इथे 5/9/2024ला सध्या निर्गमित करण्यात आलं आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं। तर संबंधित जे काही संपूर्ण अधिकारी वर्ग आहे ह्याच्यामध्ये मान्य संचालक असेल शिक्षण संचालक असेल या ठिकाणी शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक संपूर्ण ह्यांना बघा पत्र सध्या इथे देण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो विषय होता तो विषय म्हणजे मागच्या पत्रासारखा या ठिकाणी शालेय शिक्षण विभागातील विविध विषयाच्या अनुषंगाने आढावा बैठक इतिवृत्त संदर्भात जो विषय आहे तर तो संपूर्ण विषय सध्या इथे देण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने हे पत्र संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांना सध्या काढण्यात आलं आहे आणि इथं बघा संपूर्ण विभागानुसार सध्या पत्र देखील इथं इश्यू होत आहे। आता हे पत्र लेटेस्ट आहे 18 सप्टेंबर 2024चं विभाग शिक्षण उपसंचालक अमरावती विभागाचं। तर ह्या ठिकाणी संपूर्ण प्राचार्य असेल जिल्हा शिक्षण असेल प्रशिक्षण संस्था अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा शिक्षणाधिकारी असेल संपूर्ण प्राथमिक माध्यमिक योजना जिल्हा परिषद अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा तर असे जे काही प्रत्येक विभागावाईज सध्या पत्र इश्यू होत आहे आणि ह्या पत्रामध्ये संपूर्ण जे काही प्राचार्य असेल किंवा मग शिक्षणाधिकारी असेल तर त्यांना ह्या बैठकीमध्ये मंत्री महोदयाची जी बैठक झाली होती तर त्या बैठकीतील इतिवृत्तामधले जे काही सध्या स्टेटमेंट दिलेले आहे जे निर्णय झाले आहे तर त्यांची अंमलबजावणी इथे करण्यासंदर्भात सध्या त्यांच्या बैठकी सध्या लावण्यात येत आहे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आणि ती काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होताना अंमलबजावणी होताना सध्या दिसून येत आहे। तर सध्या ह्या एक महत्त्वाच्या जे काही अपडेट होत्या लेटेस्ट अपडेट तर त्या अपडेट इथे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या। आता बघूया पुढे नेमकं कशा पद्धतीने ह्याच्यावरती कार्यवाही किंवा जी काही अंमलबजावणी असेल तर ती होते। तर इथं तर निश्चित सध्या झालेला आहे की जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती आता इथं डायरेक्ट जे काही जिल्हा युनिट विचारात घेऊन सध्या होणार आहे पुढील शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी बघा होऊ इच्छिते आणि महत्त्वाचं इथे जे काही शिक्षण सेवक संदर्भात मागचा जो काही GR होता 21 जूनचा तर त्यानुसार इथे शिक्षण सेवक 3 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची परीक्षा होणार आहे आणि परीक्षेमध्ये त्या ठिकाणी ते पात्र झाल्यानंतर त्यांचं मूल्यमापन जे आहे तर ते संबंधित जी काही परीक्षा परिषद आहे तर ती सध्या करणार आहे आणि तसा आढावा या ठिकाणी सध्या उपसंचालक शिक्षक भरतींना सध्या
कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आता बघू याच्यावरती नेमकं पुढे कशा पद्धतीने कार्यवाही होते. तर हे संपूर्ण पत्र वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलवर GR संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा. लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर टेलिग्रामला संपूर्ण हे डिटेल्स आहे, तर तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.